त्याला संगीतोपचार म्हणणं यातला हा फरक आपल्याला थोडासा जाणवेल. संगीतोपचारामध्ये विशिष्ट ऑब्जेक्टिव्ह आहे, त्या व्यक्तीची गरज लक्षात घेऊन त्यातनं ऑब्जेक्टिव्ह ठरवून विशिष्ट पद्धतीने संगीताचा वापर आहे आणि ज्याला शास्त्रीय आधार. तर या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला संगीतोपचार थोडं वेगळं काय आहे याची चूक मिळेल. आणि त्याची साधी सोपी व्याख्या मी सातत्याने जी करतोय ती आहे मेंदूचं अभ्यंगस्नान. संगीतोपचार म्हणजे मेंदूचं अभ्यंगस्नान. कारण आपण कायम शरीराचा विचार करतो, सातत्याने माणूस जेव्हा स्वतःसाठी काहीतरी चांगलं करायचा विचार करतो तेव्हा मेंदूला विसरतो. शरीराचा विचार सातत्याने होतो. व्यायाम करायचा असेल तर आपण चालायला जाणं, पळायला जाणं, जिमचा विचार करतो. लोक स्पा वगैरेला जातात शरीरासाठी. इतकंच काय, विश्रांती म्हटल्यानंतर सुद्धा माणसाला पहिलं आठवतं ते म्हणजे झोप. झोप ही शरीराची विश्रांती आहे, मेंदूची नाही. त्यामुळे मेंदू या अवयवाला आपण टेकन फॉर ग्रांटेड धरलेला असतं की तो वापरायचा, त्याच्यासाठी फार काय करायची आवश्यकता नाही. तर संगीतोपचार हे मेंदूचं अभ्यंगस्नान करतात, जेणेकरून त्याला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच्यासाठी चांगल्या आहेत त्या आपल्याला त्यातनं मिळू शकतात.